कोळिवली टीम मैदानाच्या आतमध्ये येऊन धडकलेली आहे. आपण पाहू शकता या ग्रामीण टेनिस क्रिकेट या मूवीच्या वतीनं ही स्पर्धा जे प्रेक्षक या क्रीडांगणावरती येऊ शकणार नाही, कारण की आपण जर पाहिलं तर आता उष्णतेचा परिणाम देखील वाढत आहे. त्या अनुषंगाने घर बसल्या देखील प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. त्या अनुषंगाने आमची ग्रामीण टेनिस क्रिकेटची ही टीम देखील सज्ज झालेली आहे. राज, निशांत आणि नीरज हे सर्व सज्ज झालेले आहेत. आमचे ऑफिशियल पंच देखील प्रवीण विशे सर आणि योगराज भुटेरे सर देखील आज इन अँड ॲक्शनमध्ये असतील. त्यानंतर नक्कीच आपण पाहिलं तर आज देखील भागेश माद्रे सर जे मात्र आपल्या समोर सोडलेले आहेत, आपलं देखील वेलकम आहे या स्पर्धेच्या वतीनं. आणि नक्कीच आमचे DJ सतीश, क्या बात आहे. मागील 2 स्पर्धा आपण पाहिल्या त्या अनुषंगाने ज्या पण हा स्टेज या ठिकाणी केलेला आहे तो अगदी उत्तम केलेला आहे. आणि ज्या कोणी आयोजकांनी हा प्लॅन केला असेल तो अगदी योग्य असा प्लॅन आहे, कारण की सातत्याने 2 स्पर्धा इथे होत्या. त्या अनुषंगाने तिथे मात्र कुठंतरी सूर्याचा जो किरण होती ती मात्र मंचावरती येत होती. खूप चांगली संकल्पना. JI11 वाडेगर टीम, आपण वेळ खर्च करू नका प्लीज, विनंती असेल. आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे. 9 मॅचेस आज आहेत, त्यातून सेमीफायनल नंबर 2 आणि अंतिम मॅच आपल्याला पाहायला भेटेल. क्रिकेटच्या ह्या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही, तू हिरमूसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. सामर्थ्य आहे हातात तुझ्या, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिडवून छाती, 2 हात करत चल. विजय मात्र तुझाच असेल, तेव्हा मात्र वळून पाहू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. आज खचायचं नाही मित्रांनो, आज तुम्हाला जिंकायचं आहे. जिंकायचं तुमच्या गावासाठी, क्रिकेटसाठी. आज तुमचं नाव कुठेतरी इतिहासाच्या पानावरती कोरलं जाईल. आणि ज्या ज्या खेळाडूंनी देखील जी जी कामगिरी केली, नक्कीच आमच्या पानांवरती देखील त्याची नाव नोंदणी केली जाईल. सातत्यानं आम्ही देखील या कल्याण ग्रामीण क्रिकेटमधील जे खेळाडू आहेत त्यांची जी भरारी आहे, त्यांचे जे कौशल्य आहे ती देखील आम्ही टिपत असतो. म्हणतात ना मित्रांनो, आपण मोठमोठ्या खेळाडूंचे देखील त्यांची ज्याप्रमाणे माहिती ठेवतो त्याप्रमाणे आपल्या कल्याण ग्रामीण विभागातील खेळाडूंची देखील आपण माहिती ठेवणं फार गरजेचं आहे. त्याचमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतोय. तुमचे हे ऑफिशियल आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये योगराज भुटेरे आणि प्रवीण विशे हे 2 पंच आज आपल्याला पाहायला भेटतात. सातत्यानं हा त्यांचा 4था दिवस आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तिकडे जर आपण पाहिलं तर आई गावदेवी कोळिवली संघाचे दोन्ही फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मजा येईल मित्रांनो. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका तिनका उठाना पड़ता है. हॅलो हॅलो. JI11 जय जल्लेश्वर वाडेगर टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या, विनंती असेल. आज खऱ्या अर्थानं शेवटचा दिवस, त्या अनुषंगाने आपल्याला देखील उशीर होतोय. आपण देखील काळजी घ्या. तर सलामीची जोडी आहे गावदेवी
कोळवळी संघाच्या वतीनं आपण पाहू शकताय कुमार आणि वैभव दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या समेत जोडलेले आहेत. आपलं देखील वेलकम या स्पर्धेच्या वतीनं. आणि आमच्या समेत गुणलेखिकेच्या भूमिकेत जोडलेले आहेत अनिकेत धुमाळ. तर कुमार दळवी आणि वैभव अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये इन अँड ॲक्शन मध्ये असेल. 60 ते 70 धावांपर्यंत नक्कीच जाऊ असं देखील त्यांनी सांगितलं होतं. परंतु पाहायचं आहे मित्रांनो, क्रिकेट आहे. क्रिकेट जितका जुना तितकाच नाविन्यतेनं भरलेला आहे. क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ असतो. परंतु मी तर म्हणेन की जय जल्लेश्वर जिया 11 वाडेकर टीम या विभागातील एक दमदार टीम आहे. परंतु इतिहासाची पानं जर आपण चालली ना तर मित्रांनो, एखाद्या नवख्या संघानं देखील चांगलं पदार्पण केलेलं आहे. आपण ICC वर्ल्ड कपमध्ये देखील पाहिलेले असेल. अफगाणिस्ताननं इंग्लंडला पराभूत केलं, त्यानंतर ऑस्ट्रेलिया देखील परास्त करून टाकलं आणि भारताच्या देखील 1996 मध्ये समस्या वाढवल्या होत्या. ज्यावेळेला झुंबाबे टीमनं भारतीय टीमला हरवली आणि भारतीय टीम वर्ल्ड कप मधून बाहेर झाली होती. जाऊया मॅचकडे. दोन्ही टीमला आपण देऊया हार्दिक शुभेच्छा. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. याच देही याच डोळा रंगतोय हा क्रिकेटचा अद्भुतकारी सोहळा. पहिलाच फटका, अगदी ड्राईव्हचा क्लासिकल फटका आपल्याला पाहायला भेटला. परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावेने झालाय श्री गणेशा. मैदानाच्या आतमध्ये आई कावदेवी कोळीवळी या टीमचा अगदी पहिलाच बॉल आपण पाहिलं तर ड्राईव्ह त्या ठिकाणी केला होता. गोलंदाजाला देखील सन्मान दिला. गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रणित. इथे मात्र जबरदस्त फटका फी शेप मध्ये क्षेत्ररक्षक मात्र होते आणि ठोकला आजच्या दिवसातील हा धमाकेदार दर्जेदार चौकार. कि जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पे है धिक्कार. उन पे है धिक्कार जो देखे ना सपना. सपना देखना असल में अधिकार है अपना. आणि आज दोन्ही संघ स्वप्न पाहून मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, धडकलेले आहेत एकामेकासमोर. पाहूया काय जबरदस्त मॅच होईल का. इथे मात्र आडव्या बॅटनं अगदी खाली बैठक मारून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा बिना पाहिल का घुंगरू बसतावा. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 7 या आकड्यावरती कोण कोणावरती मात करेल थोड्याच वेळात नक्कीच आपल्याला कळेल. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. सध्या तरी मॅच दोन्ही संघांनी राखून ठेवलेली आहे, बॅलन्स मध्ये आहे. आडव्या बॅटनं त्या ठिकाणी खेळेल, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडीशी बंबल्ले झाली इकडे. धावबाची संधी प्राप्त झाली असती त्या ठिकाणी. खतरे की घंटा वाजली होती, परंतु नशीब बलवत्र वेगानं मात्र निघून गेले त्या ठिकाणी. अगदी आपल्या जागेवरती सेव्ह झाले. 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगती पथावरती. परिणित गोलंदाजी मार्कवरती आहे. 50-50चा मामला सध्या तरी आपल्याला पाहायला भेटत आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहू शकता. ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. ऑफ साईडला वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. अशी ही व्यूहरचना आपल्याला पाहायला भेटते. इथे मात्र आपण फॉलो करतोय चेंडूला त्या ठिकाणी, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. अजून 1 धाव मिळेल. धावसंख्येत भर. धावसंख्या 9 या आकड्यावरती. आपण पाहत आहे मित्रांनो, ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 20-25 पर्व पहिलं. अगदी जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली. सातत्याने आजचा हा 4था दिवस. ग्रँड फिनाले सुपर संडे. इथे देखील हा बॉल आपल्याला सलगचा दुसरा वाईट पाहायला भेटतोय.
अगदी लूज गोलंदाजी, परंतु आपण जर पाहिली तर P1चं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक टाकणं ना मित्रांनो खऱ्या अर्थानं वाघाचं काळीज असतं. ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण हे मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये असतं आणि कुठंतरी फलंदाजाला मुवा असते. त्या अनुषंगाने फलंदाज देखील आक्रमक करू शकतो. त्या अनुषंगाने थोडीशी पळवाट काढण्याचा प्रयत्न प्रणीत करतोय, परंतु सध्या तरी व्हाईट बॉल हाताळत असताना धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या 10 या आकड्यावरती आहे. इथे मात्र थोडासा लोअर फुल टॉस बॉल होता, त्या ठिकाणी कॅप मिळली आणि चेंडू मात्र येतोय हा चौकार. अगदी जबरदस्त सॉन्ग आमचे DJ सतीश दादा. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखीले, स्वराज्य स्वप्न तव साकारी येले, गरजून ये केलास हिंदू उत्सव साजरा, शिवराया तुझं मानाचा मुजरा, तुझं मानाचा मुजरा. आपण पाहतोय मित्रांनो जबरदस्त ही स्पर्धा ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 20-25चा हा थरार. धावसंख्या धावपलकावरती 14 आपल्याला पाहायला भेटते. या खऱ्या अर्थानं षटकाची अपेक्षा होती, जे प्रेडिशन त्यांनी मात्र केलं होती की 60-70 धावा जमू त्या प्रकारे. बॅटिंग इथे मात्र जबरदस्त कलात्मक फटका, राहुल द्रविडची आठवण करून देणारा ठोकलाय हा दर्जेदार चौकार आणि याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. एक चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होण्यासाठी एक चेंडू इथे मात्र शिल्लक आहे अजूनही, कारण की धावसंख्या जर आपण पाहिली तर काही जबरदस्त 18 धावा धावपलकावरती आहेत. दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र वॉट अ शॉट, फटक्या त्या वजन धावा मिळतील अर्धा डझन आणि याचबरोबर षटक क्रमांक पहिलं समाप्त झालेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी कोळिवली या टीमची धावसंख्या जिंदाबाद 24 धावा. तर नक्कीच आमचे हॉलेल्टर्स आपण मैदानाच्या बाहेर थाबा घ्यायचा आहे विनंती असेल, कारण की आज शेवटचा दिवस आहे. ग्रँड फिनाले सुपर संडे, जी मेहनत आपण सातत्यानं 3 दिवस केलेली आहे. आजचा शेवटचा दिवस काम 25 करण्याचा दिवस आहे आणि तसं पाहिलं तर आज पगाराचा दिवस देखील आहे. शेवटचा दिवस म्हटलं की समालोचक असतात, सर्व ऑफिशियल असतात, सर्वांचा पगाराचा दिवस असतो. नक्कीच मित्रांनो, कारण पैशाशिवाय काहीच होत नाहीये. पैसा देव नाहीये, परंतु देवापेक्षाही कमी नाहीये. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी हवेमध्ये बॉल आणि इथे पहिला विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना खुमार मात्र परतावं लागतंय. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी खुमारच्या वतीनं. चांगला झेल तिथे मात्र पकडला कपिल आपल्या संघासाठी. इथे कमबॅक करून देण्याचा प्रयत्न आहे, तो म्हणजे गोलंदाज अतुल, ज्यानं मात्र गोलंदाजीत कमबॅक केलेला आहे. पहिल्या षटकाच्या आपण पहिल्या चेंडूवरती त्यांनी मात्र मयूरला ढगावरच्या आसऱ्याला पाठवलेला आहे. कुमार जिथे मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अनंता.
इथे मात्र आपण जर पाहिलं तर कुमारला काही जास्त घाई करण्याची गरज नव्हती. धावा चांगल्या होत्या. इथे जर आपण पाहिलं तर डिफेन्सिव्ह शॉट खेळले असते, कुठेतरी अलाउन द कार्पेट चेंडूला ढकलण्याचं काम जरी केलं असतं तरी चांगली स्थिती इथे झालेली आहे. परंतु येणारी वेळ, येणारा काळ येथे मात्र नक्कीच सांगून जाईल. नवीन बॅट्समन अनंता. ओ, चेंज ऑफ फेस, गतीमध्ये परिवर्तन, हीच खासियत आहे. जय जल्लेश्वर GI11 वाडेकर टीम आपण पाहिलं ना तर गोलंदाजीच्या बाबतीत सध्या तरी जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. इथे हलक्यातून टॅप करायचा होता चेंडू स्लिप पॉइंट मध्ये, त्या ठिकाणी एक धाव मिळेल. धावसंख्या थोडासा भर होईल. धावसंख्या पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. येणाऱ्या टीमला देखील विनंती असेल की आपण देखील यायचं आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल आईदेवी वडू नवघर आणि त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 मांडा. आपण देखील सज्ज राहायचं आहे पुढील मॅच साठी. इथे मात्र जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. कमबॅक केलेला आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आणि तेच या ठिकाणी गोलंदाज अतुलच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. कमबॅक करतोय आणि कमबॅक करावं लागेल. राह संघर्ष की जो चलता है वही दुनिया को बदलता है. जिसने रातों से जंग जीती हो सूर्य बनकर वही निकलता है. हवेमध्ये बॉल आणि तिकडे झेल पकडलाय. अजून एक विकेट या ठिकाणी टिपतोय. चांगली गोलंदाजी अतुलच्या वतीनं. फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी अतुल. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिले है, और मंजिले है तो फिर मैं अतुल अब तक हूं ना. हे दाखवत असताना अतुलनं या ठिकाणी 2 महत्वाचे गडी टिपलेले आहेत आणि या मॅच वरती कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अतुलचा आपण विचार केला तर नक्कीच आपल्या गावाच्या सन्मानासाठी, विजय या ठिकाणी मिळवून देण्यासाठी आणि आपल्या संघाला जर चमकवायचं असेल तर स्वतःच्या झोपडीला आग लावतोय. परंतु चांगली गोलंदाजी इथे मात्र आपण पाहू शकता. या चेंडू हवेमध्ये आहे. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का. आयाराम गायाराम. फलंदाज बाद. तर नक्कीच जय जल्लेश्वर GI11 वाडेकर टीमला धावांची पेनल्टी दिलेली आहे. ड्रेस कोड जो तुमचा मात्र कंप्लीट नाही आहे त्या अनुषंगाने 2 धावांची पेनल्टी ही किती महत्त्वपूर्ण ठरेल येणारी वेळ नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये अतुलनं चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकाची भरपाई त्यांनी मात्र केली. आता तिसऱ्या षटकाकडे आपण पदार्पण करतोय. धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद. 25 धावा. 25 धावा धावफलकावरती आहेत आणि आता गोलंदाजी मार्कवरती योगेश मात्र आलेला आहे. त्याच्यावर राहुल आलेले आहेत. त्याच्यावरती ही मात्र जबाबदारी टाकलेली आहे. उर्ध विकेटनं जाईल राहुल. खूप लांब पल्ल्याचं अंतर आहे त्याचं. इथे बॅट आणि शॉट चेंडूचा मात्र संपर्क झाला नाही, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हते. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू, परंतु पाहता पाहता तिकडे 2 धावा इथे मात्र नक्कीच मिळाल्या. आता या षटकाचा आपण जर विचार केला मित्रांनो तर आई गावदेवी कोळीवी टीम आता धावांसाठी संघर्ष करत आहे. सोन्यासारख्या धावा या षटकामध्ये नक्कीच त्यांना पाहायला भेटेल, कारण की मागील षटकामध्ये अतुलनं चांगली गोलंदाजी केली आहे.
त्या अनुषंगाने या षटकामध्ये नक्कीच दडपण आपल्याला पाहायला भेटेल. योगेश हे दडपण वाढवेल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. या मॅचमध्ये मजा येईल मित्रांनो. इथे खाली राहिलेला बॉल होता, बॅटची एज लागली त्या ठिकाणी. चेंडू बॅकवर्ड पॉईंट 30 सर्कलच्या आतमध्ये, परंतु एक धाव इथे मिळते. एक धावीने धावसंख्या पुढे चालली आहे. धावसंख्या धावपलकावरती 28. सध्या तरी आपण पाहिलं तर 10.0ची सरासरी आहे आणि या सरासरीने जरी गेलं तर चांगलं बॅटल होईल. 28 धावा धावपलकावरती आहेत. आपण पाहताय ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 20-25. इथे मात्र बॉलला व्यवस्थित कनेक्शन नाही. चेंडू वाईडिश लॉंग ऑनला त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला, मिसफील्ड झाली, परंतु बॅकअप होईल आणि चेंडू येईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटत आहे. जीतूंगा तो मैं खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आज जास्त प्रयत्न करावा लागेल. ग्रँड फिनाले, सुपर संडे, शेवटचा दिवस, अंतिम दिवस, युद्ध महायुद्ध महासंग्राम आजच्या दिवसात पाहायला भेटेल. इथे आपण पाहू शकता या नोमॅन्स लँडमध्ये चेंडू आहे. तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मधून. जोपर्यंत चेंडू फेकतील दरम्यान 2 धावा. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर हे गावदेवी खोलिवलीचे फलंदाज मिडल ऑर्डर आता हुशार झालेली आहे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर ज्या अर्थाने 3 गडी बाद झालेत. आता इथे रक्षात्मक शॉट खेळावे लागतील. कुठेतरी विकेट देखील वाचवणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने धावा देखील चांगल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. खोलवटाप्याचा बॉल ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटले. चेंडू चालले तिकडे लॉंग ऑफ रिझन मध्ये. एकच धाव तिकडे मिळेल. धावसंख्या पोहोचली आहे. धावसंख्या धावपलकावरती 33 धावा आहेत. आता सरासरी वाढलेली आहे. 11.0ची सरासरी झालेली आहे. आता मागील षटकाची भरपाई देखील भरून निघालेली आहे. हो इथे चांगला बॉल स्विंग अँड मिस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ड्रिल बॅट देखील करून दाखवते फलंदाज. आणि पाहता पाहता 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया, कारण की 3 षटकाची समाप्ती झाली आहे. ड्रिंक्स ब्रेक घेणं फार गरजेचं आहे. पाणी खूप गरजेचं आहे मित्रांनो. कालच भागेश सरांनी देखील उल्लेख केला की पाणी हे शरीरासाठी खूप मूल्य असं द्रव्य आहे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर शरीरामध्ये अगदी 70% भाग हा पाण्याचा आहे. ड्रिंक्स ब्रेक इथे संपन्न झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक संपन्न झाल्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 33 धावा. 3 गडी बाद झालेले आहेत. आणि इथून मिस्टर विचार केला तर बॅटिंग करत असताना राहुल आणि त्याच्या सोबतीला अनंत चांगल्या बॅटिंग करतायत. आणि आता उरलेल्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतील हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती गोलंदाज अतुलचं इथे मात्र स्वागत केले. ठोकलाय दर्जेदार षटकार. नक्कीच क्षणाला
खेळ म्हणजे क्रिकेट म्हटलं जातं. बघा पहिल्या स्पेलमध्ये अतुलने एकच धाव खर्च केली होती आणि या स्पेलमध्ये येत असताना पहिल्याच बॉलवरती दर्जेदार षटकार त्यानं मात्र या ठिकाणी पुरस्कृत केला. हा बॉल चांगला आहे, जबरदस्त. इथे कमबॅक केलं. म्हणतात ना मित्रांनो, ठेस लागला की माणूस शहाणा होतो आणि अतुल इथे देखील शहाणा होत आहे. चांगली गोलंदाजी करतोय. जो परिचय आहे वाडेकर संघाचा तो देत असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 39, 3 गडी बाद. पुन्हा एकदा अतुल. ओ शरीरावरती बॉल आदळतोय त्या ठिकाणी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. परंतु लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच जोडली जाईल. म्हणजे योगराज बोटेरे सर त्या ठिकाणी आमच्यापर्यंत हे सांकेतिक चिन्ह पोहोचवत आहेत. दुसऱ्या बाजूला प्रवीण विषय दादा देखील आहेत. धावसंख्या धावपलकावरती 40 आता आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि दरम्यान आमच्या मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. श्री अवी मगर आपलं देखील हार्दिक असं स्वागत. त्यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झालेली आहे. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. आणि इथे नक्कीच आमच्या अभिदादांचं देखील षटकारानं स्वागत केले त्या ठिकाणी फलंदाजानं. मला असं वाटतं की जसं फलंदाजाने पाहिलं की आमचे अभिदादा मंचावरती आलेले आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं आणि षटकारानं स्वागत केलेलं आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 46 धावा आहेत. धावा चांगल्या आहेत. मॅच रंगेल यात शंका नाहीये. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ओ शॉट फाईन लेग आहे. ओ डायरेक्ट हिट. परंतु बाल बचे कारण की यष्ठ्यांच्या अगदी 1 फूट वर चेंडू होता. जर थोडासा खाली असता तर कदाचित चित्र वेगळं आपल्याला पाहायला भेटलं असतं. परंतु एक धाव इथे नक्कीच मिळते. धावसंख्या 47. काल IPLचा आगाज झाला. बेंगलोर टीम विजय झाली. विराट कोहली जिथे मात्र जिंकला, शाहरुख खानला हरवलं. आज चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स या दोन टीम मध्ये लढत असेल. ओ इथे मात्र फटका चांगला आहे परंतु मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. धीरज त्या ठिकाणी होते परंतु इथे चुकीचा अनुमान. धावांचा नाद खुळा आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. इथे नक्कीच ही फेड इथे करावे लागेल. फलंदाज इथे मात्र बाद. तर नक्कीच आपल्या मंचावरती आपण पाहू शकता या कुमार व्ही सुदाम मगर यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन आहे. ते देखील या मंचावर उपस्थित आहेत. यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटली. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चार षटकांची इनिंग जी मात्र इथे समाप्त झालेली. आपण जर पाहिलं तर अजूनही एक चेंडू इकडे शिल्लक असेल. आमच्या समवेत एक ओव्हर इथे शिल्लक आहे. गुणलेखक यश गायकर. हो इथे मात्र आपण पाहू शकता या अगदी ओ डायरेक्ट कष्टांवरती. यस प्रवीण विषय सर बाद घोषित करतायत कारण की अगदी स्प्राइट जितनी क्लिअर त्यांची नजर आपल्याला पाहायला भेटली. आपण पाहताय मित्रांनो ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 20-25. आणि आता आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी कोळीवली टीम या षटकामध्ये थोडीशी बॅकफूट होती आपल्याला पाहायला भेटते कारण की स्लॉगरचं षटक आहे. या षटकामध्ये धावा जमवणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये देखील चांगल्या धावा पाहायला भेटल्या. पंडितनं चांगल्या धावा खर्च केल्या. त्यानंतर अतुलनं पहिलं स्पेल हाताळत असताना फक्त 1 धाव खर्च केली. त्यानंतर दुसरा स्पेल हाताळत असताना त्यांनी मात्र 14 धावा खर्च केल्या होत्या.
फलंदाज इथे मात्र बाद आहे. धावसंख्या 48 धावा धावपलकावरती आहेत. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये यतीश. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झाला, मिडल ऑर्डर उद्ध्वस्त झालेला आहे आणि आता लोअर ऑर्डर इथे मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 48 धावा धावपलकावरती आहेत. प्रशांत शेवटचं षटक, हाणामारीचं हे षटक. हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटला त्या ठिकाणी. प्रशांत अगदी खोलवर टप्प्याचा मारा त्या ठिकाणी केलेला आहे. गरजेचं आहे मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही स्लॉ गोरमध्ये असता, हाणामारीच्या षटकामध्ये असता, तिथे कुठेतरी चेंडूला अगदी पुढे टाकण्याचं फार गरजेचं आहे आणि ते प्रशांतच्या वतीनं आपल्याला या षटकामध्ये पाहायला भेटत आहे. हळूहळू प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येतील, कारण की आज संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे. ओवरवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चुकीचा अनुमान, यष्ट्या उद्ध्वस्त. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन क्षेत्र आतमध्ये विनंती असेल भूमी 11 मांडा आणि आई देवी वडू नवगर या टीमला, दोन्ही टीमच्या कर्णधारांनी आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे पुढील मॅचसाठी. जाऊया मॅचकडे मित्रांनो. मॅच देखील दमदार आहे. मिस्टर प्रशांत हावी होत आहे. शेवटच्या षटकामध्ये व्हाट अ शॉट, कलात्मक फटका, जबरदस्त फटका, अगदी पीटरसनची आठवण देऊन या ठिकाणी ठोकलाय दर्जेदार षटकार. काय जबरदस्त फटका. असं वाटलं की चेंडूच्या कानफडीत दिल्यासारखं दिसलं आणि चेंडू हवेमध्ये गेल्यावरती लिंबासारखं दिसलं. व्हाट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द टुर्नामेंट नक्कीच म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. केतनच्या बॅटमधून संघर्षमय फटका. धावसंख्या 56, 6 गडी बाद. शेवटचा हाणामारीचं षटक. या षटका आपण विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. लोअर फलंदाज बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे गॅप काही शोधू शकले नाही. 2 धावा इथे मात्र नक्कीच मिळाल्या. धावसंख्या अब तक 56 अशा ह्या धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. मॅच रंगेल, मॅच रंगेल. आपण पाहिलं तर जय जल्लेश्वर जी आयलून वाडेगर संघ देखील कमी नाहीये. त्या संघाकडे देखील त्याच कॅलिबरेचे फलंदाज आहेत. मॅच रंगेल. इथे मात्र आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केला. चेंडू वाईडिश लॉंग ऑनला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आणि फेकी देखील. हो, इथे थोडीशी वाईट फेकी पाहायला भेटली. त्या अनुषंगाने बॅकअप देखील मिळालं नाहीये. आणि इकडे आपण जर पाहिलं जिथे 1 धाव, तिथे अजून 2 धावा मिळाल्या आणि अशा अनुषंगाने 3 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. धावसंख्या धावपलकावरती 59 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपल्यामध्ये मान्यवरांचं आगमन होत आहे. स्वागत आहे, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर नक्कीच गोयली गावचे समाजसेवक श्री दीपकजी जाधव साहेब जे मात्र आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. VIP टाईस वरती आपण पाहू शकताय
आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे हैं परंपरा। गोयली गावचे समाजसेवक श्री दीपक जाधव जे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि विनंती असेल भूमी 11 मांडा आणि आई गावदेवी वडू नवगर दोन्ही टीमचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित व्हायचं आहे पुढील मॅच साठी। आणि जशी मॅचला सुरुवात होईल ऐकूया आपण भागेश म्हात्रे सरांचा आवाज। भागेश म्हात्रे सरांचा आवाज जर तुम्ही ऐकला तर अगदी संगीतकार देखील आहेत आणि या क्रिकेट विश्वामध्ये देखील त्यांचा धमधमा धमाकेदार आवाज आपल्याला पाहायला भेटेल। सलग 4 दिवस त्यांचा आवाज आपण अनुभवला। तर 62 धावांचं लक्ष असेल तर वळू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन भागेश म्हात्रे जे मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडतील। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच राजू सर। कलेची देवता सरस्वती, बुद्धीचे दैवत गणपती आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 2025 आजचा शेवटचा दिवस। शेवटच्या दिवसामध्ये उपस्थित असलेले आमचे जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करत आहोत। आपण नुकतेच मान्यवर या मंचावरती येत असताना बघितले। मोहाचा वेळ काढून जे मान्यवर आपल्या या मंचावरती उपस्थित आहेत दीपकजी जाधव साहेब समाजसेवक गोवेळी आणि त्यांच्या समवेत सौभाग्यवती पूजा दीपकजी जाधव मॅडम ज्या सरपंच आहेत गोविलीच्या, आजवर भरघोस मताने गावातून सरपंच म्हणून ज्यांना ही पदवी मिळाली आणि त्याने दाखवलं गेलं की स्त्री शक्ती काय असते। खरं तर आपण भरपूर वेळा असं ऐकलं असेल की फक्त चूल आणि मूळ यापर्यंत आधीची स्त्री सीमित होती, परंतु आता डॉक्टर कलेक्टर आणि कधी गरज भासली तर कंडक्टर सुद्धा महिला तुम्हाला पाहायला मिळाली। म्हणजे स्त्री शक्ती ही दाखवून दिली आहे। सन्माननीय अमितदादा कारभारी यांचं सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे। या स्पर्धेला भेट देण्यासाठी तेही मुळाची उपस्थिती या मंचावरती दाखवतील, त्यांचंही आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। प्रथम बॅटिंग जर आपण पाहिली तर दर्जेदार झाली। बॅटिंग करत असताना सुरुवातीला संघ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे कुळवली, जो अंबाडी परिसरात बिलॉंग करतो। शेलार जवळ असणारा तो गाव, परंतु दूरवरचा प्रवास करून आपण कुळवली संघाला बघितलं। कुमार थोडासा अपयशी ठरला। कुमारच्या बॅटमधून फक्त आपल्याला धाबा पाहायला मिळाल्या त्या म्हणजे 7। त्यानंतर वैभवची सुरुवात थोडीशी खडतर झाली, त्याने बनवल्या 14। नंतर अनंता तुम्हाला पाहायला मिळाला। अनंताने चांगली बॅटिंग केली, परंतु राहुल आणि त्या दरम्यान चेतन या दोघांनी खूप चांगली बॅटिंग केली। असं लक्ष जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 60 धावसंख्येचं 2 धावसंख्येची पेनल्टी ऍड करून 61 धावसंख्येचं टार्गेट आता बनवावं लागेल, ते म्हणजे जय जलेश्वर वाडेकर या टीमला। या टीमकडे खरं तर असे गुणवान खेळाडू आहेत, ज्या गुणवान खेळाडूंच्या माध्यमातून अनेक वेळा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कल्याण डोंबिवलीचं नाव हायलाइट करणारं ते नाव तुम्ही बघितलं। 62 धावसंख्येचं टार्गेट आहे 62। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अतुल भोईर आणि त्याच्या समवेत लेजंड खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजेच आणि सामन्याला होती या ठिकाणी सुरुवात। व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइडला गॅप मध्ये। हीच तर कला आहे अतुल भोईरची, क्लासिकल स्ट्रोक खेळण्यासाठी वाडेगर गावच्या या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याला ओळखलं जातं आणि अतुल भोईरचा ब्रँड या ठिकाणी दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार। जो क्लास आहे अतुल भोईरचा, तो क्लास त्याने या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती दाखवलाय। स्वतःसाठी जागा बघितली गेली आणि त्याच्यानंतर पहिल्याच बॉलवरती चौकार। इनसाइड आउट खेळायचा होता, बॅटची कडा आहे, बॉल मागे चाललाय। विकेट किपर बीट झाल्यानंतर फिल्डरने कव्हर केलं गेलं बॉलला। निलेश कापसे आणि अतुल भोईर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि नितेशचं हे पहिलं षटक तुम्हाला मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं पाहायला मिळतंय। स्पेशली पॉवर प्ले फोडण्यासाठी ना आपण अतुल भोईरला वाडेकर संघामधून ओळखलं गेलंय। अतुल भोईर नेहमी पॉवर प्ले स्पेशलिस्ट राहिलाय।
सोडून देतात बॉल अवे प्ले फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर होता चेंडू, सोडून दिला लगेचच. निलेश कापसे स्ट्रायकिंग इन वरती तुम्हाला पाहायला मिळाले. खरं तर लेजंड खेळाडू आहेत. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केली. अनेक वर्ष वाडेगरसाठी त्यांनी क्रिकेट खेळलं, परंतु आज ते अगेन्स्ट कोहलीच्या खेळत आहेत. फुल टॉस सहजरित्या खेळलात, लॉफ केलंय ऑन साइडला. सुंदर फटका, बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. सहजरित्या या स्ट्रोकचं सिलेक्शन केलं, कारण फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉलवरती ऑन साइडला बॅट स्विंग जबरदस्त ठेवत असताना आपली जी गुणवत्ता आहे, आपल्याकडे जो अनुभव आहे, तो अनुभव या ठिकाणी दाखवत असताना निलेश कापसाने त्याच्या बॅटमधून हा पहिला षटकार आलाय. 62 धावसंख्येचं मोठं टार्गेट बनवायचं आहे. त्यासाठी असे फटके स्पेशली पॉवर प्ले मध्ये येणं गरजेचंच आहे, आणि ती गरज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू पूर्ण करतायत. बहुत यार, यावेळेला लेंथ बॉल नव्हता, मागे थोडीशी लेंथ ठेवण्यात आली, खेचली लेंथ. ती लेंथ पिक करण्यात थोडंसं अपयश आलं. याच्या अगोदरच्या बॉलवरती फुल टॉस बॉलवरती मोठा फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु आता एक्झॅक्टली लेंथ जी होती ती मागे खेचण्यात आली नितेशच्या माध्यमातून. आणि हा बॉल 5वा जर आपण पाहिला गेला, 4था बॉल पाहिला गेला, तर इथनं डॉट फेकत असताना नितेश लॉफ केलाय समोर हवेमध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मध्ये येतात कव्हर्स वरून, आणि कॅच इथनं होतीये ड्रॉप. कॅच पकडायला हवी होती, कारण टीम वाडेगरकडे एक गोष्ट कमकुवत आहे, कारण कपिल आज या संघामध्ये नाहीये, सर्वेश या संघामध्ये नाहीये, सिद्धू ही या संघामध्ये नाहीये. सो थोडासा खेळाडूंचा अभाव जरूर आहे. त्या अनुमानाने ही कॅच महत्वाची होती, परंतु कॅच ड्रॉप झाली. तिथे मिळते सिंगल, आणि सिंगलने टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. आणि हा शेवटचा बॉल, शेवटचा बॉल स्लॉग स्वीप, देखना फटका. त्याचा जो अंदाज आहे तो अंदाज या ठिकाणी दाखवत असताना क्लासिकल स्ट्रोक. बॉल चालाय स्क्वेअरली बॉर्डर लाईनच्या बाहेर. या षटकाची समाप्ती चौकाराने बिनगडी बाद. फर्स्ट ओव्हर मध्ये धावा जर आपण पाहिल्या तर वसूल करत असताना नितेशच्या विरोधात 17 धावा. फटका तुम्ही पहा, क्लासिकल स्ट्रोक साठी खर तर जाणला जाणारा खेळाडू. वाडेगर टीमला पडलेलं एक स्वप्न, आणि त्या स्वप्नातला खरं तर असा राजा जो स्वप्न साकार करून देईल टीम वाडेगरसाठी. नेहमी आपण म्हणत असो अतुल भोईरला. दरम्यान आपण काहीशे मान्यवर या मंचावरती आहेत, त्या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी विनंती करेन सरपंच गोविली सौभाग्यवती पूजा दीपक जाधव मॅडम यांना आपण विनंती करूयात की तुमचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तो सन्मानाचा तुम्ही स्वीकार करावा. मी सन्माननीय अविसुधा मगर यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून सौभाग्यवती पूजा दीपक जाधव मॅडम यांचा सन्मान तुम्ही करायचा आहे. गावाच्या अस्मितेसाठी ज्याने खरं तर समाजसेवा या मूल धोरणाने पुढे येऊन गावाची सेवा केली, गतिशील विचाराने कृतिशील गावासाठी कामं करणार खरं तर हे व्यक्तिमत्व, हे नेतृत्व, हे कर्तृत्व, आणि त्या गोविली गावच्या सरपंच त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. थँक्यू सो मच, तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. त्यानंतर मी विनंती करेन समाजसेवक गोवेली दीपकजी जाधव सर हे या दरम्यान आपल्यास उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण या मंचावरती करावा. सन्माननीय समाजसेवक दीपक जाधव सर यांचाही सन्मान आपण या मंचावरती कंप्लीट करत आहोत. मी अवी सुधा मगर यांनाच विनंती करतोय की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी मंचावरती करायचा आहे. हे सर्व जे पाहुणे असतात ना आपल्यासाठी आदरणीय असतात, त्यांच्या उपस्थितीने येणारा हर्ष, मिळणारा प्रेम, आणि प्रेम नेहमीच ही महाराष्ट्र भूमी जपत आलेली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये संतांची शिकवण आपण पाळत आलेलो आहोत की अतिथी देवो भव, आणि अतिथींना मिळणारा मान, त्यांना मिळणारा सन्मान, आणि सन्मानातून प्रेम आपण नेहमी घेत आलेलो आहोत. त्याच्यामुळे हे दोन अतिथी या ठिकाणी मंचावरती उपस्थित होते, त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आपण दुसऱ्या ओव्हरला सुरुवात केली आहे. वैभवचा पहिला चेंडू जर आपण पाहिला गेला तर आउटसाइड ऑफ स्टंप होता, तिथे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एकोणावीस धावा टीमच्या टोटलमध्ये. कॅल्क्युलेटिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सुरू आहे, कारण तुलाही माहिती आहे की विकेट जर राखली, भागीदारी जर चांगली झाली निलेश कापसे आणि आपल्यामध्ये, तर कदाचित या ज्या धावसंख्या आहेत तर या मॅचला आपण लवकर फिनिश करू शकतो. त्या अनुमानाने ती भागीदारी आता रचत चालली आहे.
फुल टॉस मागे खेळतात. स्कूपचा फटका, सुंदर देखना इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, स्वतःसाठी जागा बनवली गेली, फक्त दिशा देत असताना बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. अमितदादा कारभार यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि त्यांचं स्वागत चौकारने करत असताना अतुल भोईर. रिप्ले तुम्ही पहा, वारंवार हा फटका पाहतच राहा. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती फक्त बॅकलिपला खाली घेत असताना बॅटला फक्त क्रॉस केली. स्कूपचा अंदाज देखना तुम्हाला पाहायला मिळाला आणि कलात्मक त्याचा सुंदर फटका अतुल भोईरच्या बॅटमधून. आता रिव्हर्स खेळतात, तोही गॅप मध्ये बॉल, फिल्डर वळतात खूपच वेगाने, बॉल ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि जणू का रेस लागली होती फिल्डर आणि बॉल मध्ये, परंतु अखेरकार बॉलने जिंकली रेस आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ 2 इन अ रो बाय 4 अतुल भोईर. सगळे स्ट्रोक खरं तर अतुल भोईरकडे आहेत. तो इनसाइड आउट खूप चांगला खेळत असतो, तो स्कूप चांगला खेळतो, तो कव्हर्सला षटकारही मारू शकतो आणि विथ द बॅट त्याची बॅटिंग पाहणं ना एक पर्वणीच असते प्रेक्षकांना आणि ती सध्या तरी पर्वणी मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. 2 चौकाराने टीमची धावसंख्या 27-27 या आकड्यावर. मागे खेळतात पुन्हा एकदा, वॉड शॉट, लागोपाठचा तिसरा. आजच्या दिवसातल्या पहिल्याच मॅच मध्ये चौकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज अतुल भोईर ठरला. इंडिव्हिज्युअल तोही पोहोचलाय 20 वरती. टीमची धावसंख्या 31-62 धावसंख्येचं टार्गेट असताना काय दुआदार फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो अतुल भोईर. एसकेटी ग्रुपचे सर्व यांचे या ठिकाणी आगमन होत असताना आमचे प्रमुख पाहुणे, खरं तर सकाळपासून जी चर्चा सुरू होती की एसकेटी ग्रुपचे मेंबर्स आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. सो त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मी ऑल इंडियर्सला विनंती करतो की बॉल गेलाय सो जुना बॉल प्रोव्हाइड करा, अन्यथा तुम्ही तुमचे व्हॉलेंटियर्स पाठवा जेणेकरून या सामन्याला आपण लवकरच सुरुवात करू शकू. कारण एक मोमेंट असो, एक रिदम असो क्रिकेटचा, तो रिदम न तुटावा त्याच्यासाठी आम्ही विनंती करतो की मॅनेजमेंट कमिटी मेंबर बॉल त्या ठिकाणी गेलाय सो आणण्यासाठी व्हॉलेंटियर्स पाठवा. सध्या तरी हायलाइट तुम्ही पाहतात हा स्कूपचा सुंदर फटका, जो अतुल भोईरचा क्लास आहे तो क्लास त्याने दाखवला गेला, जिथे आपल्याला फाईन लेगच्या वरून त्याचा चौकार पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर एक रिव्हर्सचा स्ट्रोक त्याने सजवला. रिव्हर्सच्या फटक्यावरती सुद्धा त्याला सक्सेसफुल रित्या ते रिझल्ट मिळालं गेलं आणि त्यानंतर आपण पाहिला तर हा क्लास अतुल भोईरचा. सर्वांचं सहर्ष स्वागत. सध्या तरी आमचा व्यासपीठ कव्हर केला जातोय. एसकेटी ग्रुपचे सर्व सध्या तरी तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतात. त्यांच्याच बाजूला सरपंच गोवेली, सौभाग्यवती पूजा, दीपक जाधव मॅडम, दीपकजी जाधव साहेब जे समाजसेवक थोर आहेत गोवेलीचे, तेही या दरम्यान आपल्याला मंचावरती उपस्थित पाहायला मिळतात. या मान्यवरांनी एक वेगळी शोभा वाढवली, कारण आजचा मेगा फिनाले डे, सुपर संडे आणि वेळात वेळ काढून जो पाहुणा आपल्या या स्पर्धेमध्ये येतो ना, त्यांचा सन्मान आपण जरूर करतो. सन्मान झाला, त्यातून आपल्याला मान मिळाला गेला आणि ते मानाने आणि सन्मानाने या सध्या तरी मॅचचा आनंद घेतात. टीमची धावसंख्या 31-62 धावसंख्येचं लक्ष्य आणि अर्धा रस्ता पूर्ण केलाय. वाडेकर संघाने इथे गॅप शोधायची होती, परंतु काय फिल्डिंग झाली. कट करण्याचा प्रयत्न होता, आधी बॉल वेगाने येतोय ते बघितलं अतुलने, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु कव्हर्सला फिल्डर होते, थर्डमॅनला बीट करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग झाली. वेगाने जसा बॉल आला तसा त्या बॉलला फील्ड करत असताना आणि आता इक्वेशन 31 झाल्यात, अजूनही 19 बॉलमध्ये 31 बनवायचे आहेत. मिशन इम्पॉसिबल नाहीये टीम कोळिवलीसाठी. येणारा षटक जर पाऊलफूर राहिला तर या धावसंख्या डिफेंड होऊ शकतात. यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते, परंतु सांगतात त्या ठिकाणी इम्पॅक्ट मिडल स्टंपवरती पडत नव्हता, त्यामुळे विशेष सरांनी केला गेला इशारा की बाईची इथनं मिळेल सिंगल. अशा पद्धतीने पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपन्न झाली आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली, तब्बल 32 धावा टीमच्या टोटलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि येणारे 18 बॉल असेल, या 18 बॉलमध्ये बनवायच्या धावा 30. 18 बॉल 30 धावा. काय सुंदर फलंदाजी सध्या तरी एकही गडी न गमवता सध्या जय जलेश्वर वाडेकर संघ करतोय. कारण ज्या अनुमानाने आपण एखादी पार्टनरशिप बघितली ना, मग 1982 मध्ये जा तुम्ही
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबली यांच्यामधल्या पार्टनरशिप तुम्ही पहा, त्या चेक करा. तिथे खूप चांगल्या प्रकारे पार्टनरशिप, तेव्हा ते शालेय स्तरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळला. आणि मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये तेच असतं की जेव्हा तुमची चांगली पार्टनरशिप रंगेल ना, तेव्हा तुमच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडंट असतो. त्याच्यामुळे आता सध्या तरी कॉन्फिडंटली बॅटिंग करत असताना एका बाजूला तब्बल 21 या धावसंख्येवरती खेळतो अतुल, दुसऱ्या बाजूला आपण विचार केला निलेश कापसेचा, एक लेजंड खेळाडू टीम वाडेघरचे. 4 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केलेत, बनवल्या गेल्यात 8. परंतु या 8ही धावा महत्त्वाच्या आहेत ज्या पार्टनरशिपला पुढे सरकवतात. आता एका अशा षटकाची गरज आहे ज्या षटकामध्ये स्पेशली अतुलची विकेट किंवा निलेशची विकेट येईल. मग दबावाने संघ वाडेघर थोडासा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करेल. या सगळ्या गोष्टी आता करायच्या आहेत आणि या गोष्टी जर झाल्या नाहीत तर कदाचित या सामन्याला एकही विकेट न गमावता वाडेघर संघ जिंकू शकतो आणि कोळी संघाचा प्रवास जो दूरवरून भिवंडीवरून आलाय ना, तो प्रवास इथे संपू शकतो. त्याच्यामुळे आता इथनं कंबर कसावी लागेल, अशक्य असं काहीच नसतं. मनामध्ये आलं तर तुम्ही चाळणीमधून सुद्धा पाणी नेऊ शकता, परंतु त्या चाळणीमधल्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागतो. कारण क्रिकेटमध्ये 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दाचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला 4 शब्दांची मेहनत करावीच लागते. आणि ती 4 शब्दांची मेहनत आता इथनं करावी लागेल अनंता आणि संघ कोळवलीला. क्षेत्ररक्षण झालं खुळं, अजून 18 मध्ये बनवायचे आहेत 30 प्रत्येक ओव्हरमध्ये. आता एखादी विकेट किंवा इकॉनॉमिकल बॉल राहिली ना तर या धावा कंप्लीट होतील. शॉर्ट बॉलचा वापर कट केलाय परफेक्टली, गॅप मध्ये आता चाललाय. क्रिकेट विथ द ब्रेन, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सांगत असताना अतुल भोईरचा पुन्हा एकदा क्लासिकल स्ट्रोक, थर्ड मॅनच्या बाहेर, चौकार. मॅच्युअर खेळाडू, या खेळाडूकडे मॅच्युरिटी भरून आहे. नेहमी बॉलच्या मिरिटमध्ये तो खेळत असतो. अनेक साऱ्या स्पर्धा याही खेळाडूने गाजवलेल्या आहेत. मकर संक्रांत चषकही या खेळाडूने गाजवला आणि तोच खेळाडू सध्या तरी चांगली बॅटिंग करतोय. बॅटच्या टो एंड वरती खरंगळत बॉल अगदी त्याच्या डोळ्यासमोरून गेला. विकेट किपरने जागा सोडली आहे. इथनं मिळती अजून एक सिंगल. चौकारानंतरची ही सिंगल टीमच्या टोटलमध्ये होते ऍड. अतुल पोचलाय 25 वरती. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना धावा झाला 37, अजूनही 16 मध्ये 25 बनवायचे आहेत. या गोष्टी जर थोड्याशा कठीण करायच्या असतील ना तर या षटकाची सुरुवात होण्या अगोदर आपण जी चर्चा केली होती ना की अनंताला एखादी विकेट हवी आहे, ही भागीदारी जर ड्रॉप झाली तर या धावा ज्या वेगाच्या वाऱ्याच्या वेगाने वाढतात त्या धावा कंट्रोल होतील. परंतु त्या धावा कंट्रोल करण्यासाठी विकेट ही मोस्ट इम्पॉर्टंट राहील आता सध्या तरी या ओव्हरमधली. निलेश कापसे ऑन स्ट्राईक, अनंता तयार. शॉर्ट बॉलचा वापर, बॉल मागे चाललाय, चुकी झाली, जास्त हार्ड लेंथ, बॅटची वरची कडा आणि बॉल चाललाय नशिबाची साथ देऊन निलेश कापसेच्या खात्यामध्ये हा चौकार आणि टीमच्या टोटल मध्ये सुद्धा. नसीब भी हमेशा बहादुरों का साथ देती है. आपण असं भरपूर वेळा ऐकलं असेल. खरं तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघामध्ये तेवढीच ॲबिलिटी कॅपॅसिटी आहे. परंतु सध्या तर अतुल भोईरचा क्लासिकल तुम्ही खेळ बघितला, त्याला कंटिन्यू करत असताना आता निलेश कापसे सुद्धा पाहायला मिळतो कारण त्याच्या बॅटमधून नुकताच चौकार आलाय. यावेळेला सुंदर फटका, गॅपमध्ये खेळतात अगदी धनुष्यबाणासारखा सरळ, परंतु लॉंगॉनला फिल्डर आहेत. बॉलला अडवलं गेलं. माहिती आहे निलेशला सुद्धा की अतुल भोईरची ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू आहे, मग त्याला जास्त स्ट्राईक दिली तर कदाचित या मॅचला आपण लवकर फिनिश करू शकतो. त्याच अनुमानाने इथनं सिंगल बनली. सिंगलने टीमची टोटल पुढे जाते 42, अजूनही 14 मध्ये बनवायचे आहेत. 20 ऑन पेपर जरी या धावसंख्या सोप्या वाटल्या असत्या ना तरी पण ऑन ग्राउंड या कठीण करण्यासाठी आता एखादी विकेट पाहिजे. शॉर्ट बॉलचा वापर, ऑन साइडला बॉल मध्ये फिल्डर प्रयत्न करतोय, जज करतोय, जज जरूर त्याने केलं गेलं परंतु शेवटच्या क्षणाला त्याने बॉलला बाउंड्रीच्या आतमध्ये ढकललं गेलं. काय घडलं काय बिघडलं याही गोष्टीचा विचार करतील कारण रिले फिल्डिंग होती. या स्थळ अंपायर रेफर केला गेलाय. आपण चेक करूयात की इम्पॅक्ट काय पडलाय. जर फ्रेम मध्ये आला असेल तर आम्ही जरूर तुमच्यापर्यंत क्लीन तो रिप्लाय पोचू. अन्यथा तिथे खेळाडू आहेत, खेळाडूमध्ये खेळाडू वृत्ती तुम्ही दाखवा आणि तुम्ही तो रिझल्ट देऊ शकता. आपण बघूयात की बॉलवरती घडलंय काय. जो मेन कॅमेरा आहे आमच्या व्यासपीठावरती कॅमेरा आहे, त्या कॅमेरावरती जरूर काहीशी बंधन आहेत कारण एक समोर पॉल आहे तो पॉलीमध्ये येतो आणि जो कॅमेरा आहे
तो आपल्या समोर क्रॉस असल्या कारणाने एक बांबूही त्याच्या अँगलमध्ये येतोय, त्याच्यामुळे क्लिअर दिसू शकत नाही. सो तिथे खेळाडू असतील किंवा प्रेक्षक असतील ते सांगू शकतात की षटकार आहे की सेव्ह केलेला आहे. पहा काल्या पडद्यात खेळाडू कक्षाच्या समोर एक प्रेक्षक सुद्धा आहे. त्याच्या जर निदर्शनामध्ये आलं असेल तर कृपया करून आमच्यापर्यंत पोहोचवा की एक्झॅक्टली काय, कारण खेळाडूंना आम्ही विचारू शकत नाही. तिथे मागे प्रेक्षक एक आहे, त्या प्रेक्षकाला आपण विचारूयात की रिझल्ट काय आहे तुमच्या निदर्शनात जर आले असेल तर लवकरात लवकर सांगा. यश त्या ठिकाणी आहेत. यश म्हणजे 2 धावा असतील. यावेळेला फटका सुंदर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. या अगोदरच्या बॉलवरती रिझल्ट अपोजिट होता, परंतु या बॉलवरती रिझल्ट प्रॉपरली करत असताना अतुल भोईरचा पुन्हा एकदा सुंदर फटका. आणि अतुल भोईरने आतापर्यंत सुंदर बॅटिंग करत असताना 12 चेंडू फेस करत असताना 33 धावा बनवल्यात. टीमच्या धावसंख्येमध्ये फरक 50 धावा आणि 12 मध्ये अजूनही 12 धावसंख्येची गरज. बॉल बॉटम हँडचा सुंदर वापर, अगदी फ्लिकचा फटका. लॉंग ऑनला बॉल चाललाय फिल्डरच्या हातामध्ये, इथने मिळते सिंगल. आता 11 मध्ये बनवायचे 10. नुकतं ज्यांचं आगमन झालं होतं अमित दादा कारभारी, ओमकार दादा पातकर, यश दादा धुमाळ आणि त्यांचे जे सर्व सहकारी आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. या षटकामध्ये जर कंट्रोल झाला ना धावा, इकॉनॉमिकल बॉलिंग अर्थातच 5 पेक्षा कमी धावा आल्या तर कदाचित शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाऊ शकतो. परंतु ज्या लयमध्ये अतुल भोईर खेळतोय ना त्या लयमध्ये असं वाटतं की या षटकामध्ये हा सामना फिनिश होईल. सुंदर फटका इनसाइड आउट, कव्हर्सला खेळला गेला थ्रू दी कव्हर्स आणि सुंदर फटका, बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. अजून एक चौकार बाय अतुल भोईर. या खेळाडूचे स्वप्न भरपूर मोठे आहेत. या खेळाडूच्या स्वप्नामधली खरं तर ड्रीम बाईक त्याला कधी मिळेल या स्वप्नांचा तोही सध्या तरी पाठलाग करतोय. कारण अनेक वर्ष त्याने क्रिकेट हा क्लासिकल खेळलाय, परंतु आतापर्यंतच्या खेळीमध्ये त्याच्या आपण चांगल्या कामगिरीनुसार वाडेकर संघ पुढे जाताना बघितला, परंतु आता फटका फसला आणि अखेरकार जो वादळ 37 धावसंख्येचा मैदानाच्या आतमध्ये घोंगाळत होता तो 37 धावसंख्येचा वादळ या ठिकाणी शमवला. तो म्हणजेच गोलंदाज वैभवने वैभवच्या खात्यामध्ये विकेट. अतुल भोईर बाद. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा, इनसाइड आउट खेळायचा होता, परंतु स्वीपर कव्हरच्या दरम्यान जे फिल्डर होते त्याने बॉलला बघितलं, त्याने 37 धावसंख्येची वादळी खेळी बघितली अतुल भोईरची. त्याला शमवण्यासाठी हा बॉल उपयुक्त राहिला वैभवचा. खात्यामध्ये वैभवच्या विकेट आणि नवीन फलंदाज नंबर 3 वरती प्रशांत. षटकाराने नेहमी तो डील करत असतो आणि तोच आता वैभव समोर. यॉर्कर बॉल, सुंदर रणनीती राहिली. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर होते, लॉंग ऑनचा कव्हर त्या ठिकाणी आहे. एक सिंगल मिळते. निलेश कापसेने खरं तर एक सिंगल बनवली होती, त्यालाच प्रशांतने एक कॉल दिला गेलं की एकच पुरेशी आहे. त्या अनुमानाने आपण बघितलं नाही, इथनं सिंगम कंप्लीट होते. 62 धावसंख्येचा टार्गेट होता आणि सध्या तरी धावा जर आपण पाहिल्या तर 57 झालेल्या आहेत. म्हणजे 8 बॉलमध्ये अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे या मॅचला फिनिश करण्यासाठी. संघ जय जलेश्वर वाडेघरला. ओ द विकेट. बॉटम हँडचा वापर करायचा होता, परंतु गती चांगली होती. थोडासा टॉस झाला चेंडू. जी स्माइल आहे निलेशची ती स्पष्ट सांगून जाते की त्याच्यासाठी सरप्राईज बॉल होता. पडला, थोडासा टॉसही झाला. बॉटम हँडचा वापर करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं. विकेट किपरच्या हातामध्ये जो हतबल झालेला हात आहे तो आता कुठेतरी जल्लोषाने उठलाय, म्हणजे टाळ्या वाजतायत गोलंदाज वैभवसाठी. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल लिडिंग एज बॉल मध्ये. इथनं संधी आले आणि संधी इथनं प्राप्त झाली होती, परंतु ती संधी
कुठेतरी गमावली गेली टीम कोविली संघाने. या बॉलवरती मिळते सिंगल. अर्थात 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे टीमच्या टोटलमध्ये 58 म्हणजे येणारे बॉल 6 मध्ये 4 ची गरज. दरम्यान करूयात आपण काहीशे सन्मान. मंचावरती उपस्थित असणारे सन्माननीय एसकेटी ग्रुपचे अमितदादा कारभारी यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन साहेबांना की आम्ही तुमचा जो सन्मान करू त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. उंबाडे गावामध्ये एसकेटी नाव हे खरं तर खूपच चर्चेत आहे. त्यांचा एसकेटी चौक. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर गेलं तर उंबाडे गावातून अनेक सारे असे समाजसेवक तुम्हाला पाहायला मिळाले ज्या समाजसेवकांच्या माध्यमातून उंबाडे गावाचं नाव हे 7 समुद्रा पलीकडे नेलं. या गावामध्ये बॉडी बिल्डर सुद्धा आहे अक्षय. तोही एसकेटी या नावानेच बॉडी बिल्डिंग मध्ये उतरत असतो. एसकेटी चौक एसकेटी स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि उंबाडा गावामध्ये मैदानी खेळ म्हटलं गेलं ना तर भरपूर मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. उंबाडे गाव कुस्तीच्या परिपटलावरती पुढे राहिला. उंबाडे गावचा विचार केला गेला तर बॉडी बिल्डर त्यांच्या गावामध्ये भरपूर आहेत. त्यानंतर आपण बघितलं गेलं तर कुस्ती या मैदानी खेळामध्येही तो गाव नक्कीच पुढे आहे. आणि उंबाडे गावामध्ये तुम्हाला उगम शेलारी पाहायला मिळाला जो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तेच उंबाडे गावावरून अमितदादा कारभारी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आता फक्त समीकरण जर आपण पाहिलं तर समीकरण 5 मध्ये 3 बनवायचे आहेत. प्रशांत साठिया बॉल आणि मॅच केली फिनिश. MS धोनी स्टाईलने आपल्या अंदाजाने ही मॅच फिनिश करत असताना पहिल्याच मॅच मध्ये 62 धावसंख्या पूर्ण करत असताना दुसऱ्या फेरीमध्ये दाखल टीम जय जलेश्वर वाडेघर. आपण ते या ठिकाणी करूयात. ओमकार दादा पातकर सुद्धा या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आपण विनंती करूयात की त्यांचाही सन्मान आपण या मंचावरती करावात. तर थँक्यू सो मच. गोविली गावचे सरपंच आणि त्यांच्या समवेत आलेले समाजसेवक हे आपल्यापासून दूर जातात, रजा घेतात.